नमस्कार विद्यार्थी मित्र, मी माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आपण डिफरन्शिएशन हे प्रकरण पाहत आहोत. त्यातील पुढील जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. आपल्याला त्यातील रूल्स बघायचे. एखाद्या फंक्शनचं आपल्याला डिफरन्शिएशन घेत असताना नेमके कसे रूल्स यूज करायचे आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. त्यातील पहिला जो रूल आहे तो मी इन डिटेलमध्ये तुम्हाला सांगेन आणि तिथून पुढे जे बाकीचे रूल्स आहेत ते तुम्हाला डायरेक्ट यूज करायचे आहे. इफ u and v are differentiable functions of x such that y is equal to u plus v, then dy by dx is equal to du by dx plus dv by dx. u आणि v हे x मधील डिफरन्शिएबल फंक्शन आहे आणि y हे काय आहे, u आणि v ची सम आहे. तर आपल्याला जर y ला विथ रिस्पेक्ट टू x ने डिफरन्शिएट करायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला u चं डिफरन्शिएशन घ्यायला पाहिजे विथ रिस्पेक्ट टू x आणि v चं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x. आता यात सगळ्यात महत्त्वाचं वाक्य जे आहे ते कोणतं आहे, u and v आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ x. म्हणजे u आणि v हे x मधील डिफरन्शिएबल फंक्शन आहेत, ऑलरेडी आहेत, लक्षात घ्या. म्हणजे u आणि v मध्ये x नुसार चेंज होतो. म्हणजेच u हे x नुसार बदलतं, v सुद्धा x नुसार बदलतं आणि y हे दोन्ही u आणि v ची काय आहे, ॲडिशन आहे. म्हणजे y सुद्धा x नुसार बदलतं. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. व्हॉट इज गिवन, y इज इक्वल टू u प्लस v. लेट डेल्टा x बी स्मॉल इन्क्रीमेंट इन x. समजा डेल्टा x हे x मधील स्मॉल इन्क्रीमेंट आहे. मग x मध्ये जर बदल झाला तर साहजिकच u मध्ये सुद्धा चेंज होणार, v मध्ये सुद्धा चेंज होणार. मग तो चेंज जो आहे तो आपण u मधील चेंज डेल्टा u, v मधील चेंज जो आहे तो डेल्टा v आणि y मध्ये जो चेंज आहे त्याला आपण काय म्हणूया, डेल्टा y. ओके, देन दिस गिवन इक्वेशन बिकम्स y प्लस डेल्टा y is equal to u plus delta u plus v plus delta v. Correct? Now therefore taking y on the right hand side, this will get delta y is equal to u plus delta u plus v plus delta v minus y. Correct? And y is nothing but u plus v, and that is equal to u plus delta u plus v plus delta v minus in the bracket u plus v. करेक्ट? आता इथं बाहेर मायनस सिम्बॉल आहे, याचा अर्थ मायनस u मायनस v होणार आणि ह्या दोन मायनसला हे प्लस u प्लस v कॅन्सल होणार. म्हणजे शिल्लक राहतं इथं delta u plus delta v. This is nothing but delta y. Now delta x is very small increment in x, means delta x tends to 0 and delta x is not equal to what, 0. Correct? आता हे जर शून्य नसेल तर आपण काय करू शकतो, डेल्टा x ने डिवाइड करू शकतो. सो देअरफॉर डेल्टा y अपॉन delta x is equal to delta u upon delta x plus delta v upon delta x. Correct? Now taking limit as delta x tends to 0 on both sides, we get दोन्ही साइडचं delta x tends to 0 न आपण काय करायचं आहे, लिमिट घ्यायचं आहे.
and we know that u is a differentiable function of x, v is a differentiable function of x, means this ratio exists, and which is nothing but du by dx plus, and this is nothing but dv by dx, because v is also differentiable function of x. याचा अर्थ काय, v हे x नुसार बदलतं असं त्याने ऑलरेडी दिलेलंच आहे आपल्याला स्टेटमेंटमध्ये. u सुद्धा x नुसार बदलतं हे सुद्धा आपल्याला दिलेलंच आहे. डिफरन्शिएबल फंक्शन्स ते ऑलरेडी आहेत, म्हणजे हा जो रेशो आहे तो ऑलरेडी एक्झिस्ट होतो. मग त्याची व्हॅल्यू आपण डायरेक्ट काय घेऊ शकतो, du बाय dx, आणि याची व्हॅल्यू dv बाय dx. याचा अर्थ काय, चेंज इन u विथ रिस्पेक्ट टू चेंज इन x एक्झिस्ट, चेंज इन v विथ रिस्पेक्ट टू चेंज इन x एक्झिस्ट. अँड आता इथं जर तुम्ही ह्या इक्वेशनमध्ये बघितला, RHS जे आहे ते काय होतं, एक्झिस्ट होतं. RHS मधल्या दोन्हीही टर्म काय होतात, एक्झिस्ट होतात, आणि म्हणून LHS सुद्धा एक्झिस्ट होणारच. अँड दिस रेशो इज नथिंग बट वॉट, dy बाय dx. करेक्ट. आता ज्या पद्धतीने आपण प्लससाठी हे प्रूव्ह केलेलं आहे, सेम आपण मायनससाठी सुद्धा प्रूव्ह करू शकतो. सपोज जर काय असेल, y इज इक्वल टू u मायनस v जर असेल फंक्शन, तर काय ना रूल, dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx मायनस dv बाय dx. करेक्ट. हे झाले तुमचे सेकंड रूल. हा बघून तुम्ही काय करायचं, हा जो मायनसचा जो रूल आहे तो तुम्ही काय करायचा आहे, प्रूव्ह करायचा आहे. ठीक आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर y हे u आणि v मधील फंक्शन असेल, तर yला विथ रिस्पेक्ट टू xनं डिफरन्शिएट करायचं असेल, तर ह्या दोघांचं सेपरेट आपल्याला काय घ्यायला पाहिजे, डिफरन्शिएशन घ्यायला पाहिजे, आणि मग आपल्याला काय मिळेल, yचं डिफरन्शिएशन मिळून जाईल. ज्यावेळी आपल्याला दोन फंक्शनचे ॲडिशन आलेले असेल, त्यावेळी त्याचं डिफरन्शिएशन घेत असताना आपल्याला प्रत्येक टर्मचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे. Now next rule is, if u and v are differentiable functions of x such that y is equal to u into v, then dy by dx is equal to u into dv by dx plus v into du by dx. आता इथं आपल्याला काय बघायचं आहे, प्रोडक्ट बघायचं आहे. जर y हे u आणि v चा प्रोडक्ट असेल, तर आपल्याला त्याचं डेरिव्हेटिव्ह घेत असताना आपल्याला काय करायला पाहिजे, u आउटसाईडला घेऊन v चं डेरिव्हेटिव्ह सुरुवातीला घ्यावं लागेल, त्यानंतर v आउटसाईडला घेऊन यूचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल, आणि शेवटी त्या दोघांची बेरीज करावी लागेल. अशा पद्धतीने आपण जर प्रोडक्ट असेल तर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. थोडक्यात आपण बघूया. आपल्याला गिवन फंक्शन काय दिलेलं आहे, y इज इक्वल टू u इंटू v. लेट डेल्टा x बी स्मॉल इन्क्रीमेंट इन x, देन डेल्टा u बी स्मॉल इन्क्रीमेंट इन u, डेल्टा v बी स्मॉल इन्क्रीमेंट इन v, डेल्टा y बी स्मॉल इन्क्रीमेंट इन y. जर एक्समध्ये चेंज झाला तर साहजिकच प्रत्येकामध्ये चेंज होणार आहे, आणि तो चेंज आपण ऑलरेडी कन्सिडर केलेला आहे. सो दिस इक्वेशन बिकम्स y इज नथिंग बट y प्लस डेल्टा y, u इज नथिंग बट u प्लस डेल्टा u, v इज नथिंग बट v प्लस डेल्टा v. y जे आहे ते राईट हँड साईडला आपण मायनस केलेलं आहे, आणि या दोघांचं आपण काय घेतलेलं आहे तर मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे. u इंटू v प्लस u इंटू dv प्लस v इंटू du प्लस dv इंटू du. इथं काय पाहिजे, du पाहिजे. करेक्ट. नाव y इज नथिंग बट u इंटू v. मग आता ही टर्म आणि ही टर्म काय होते, कॅन्सल होऊन जाते. मग शेवटी काय काय शिल्लक राहतं बघा, डेल्टा y इज नथिंग बट u इंटू dv प्लस v इंटू du प्लस डेल्टा v इंटू डेल्टा u. करेक्ट. नाव डेल्टा x टेंड्स टू
0 means what? Delta x is not equal to what? 0. So we can divide by delta x on both sides of the given equation. Therefore, delta y by delta x is equal to u delta v divided by delta x plus v delta u divided by delta x plus delta v divided by delta x into delta u. Correct? Now taking limit as delta x tends to 0 on both sides, we get limit as delta x tends to 0 of delta y by delta x is equal to u into limit as delta x tends to 0 delta v upon delta x plus v into limit as delta x tends to 0 delta u by delta x plus limit as delta x tends to 0 delta v by delta x into delta u. आता इथं लक्षात घ्या, याचं लिमिट सेपरेट घ्यायला पाहिजे आणि याचं लिमिट सेपरेट घ्यायला पाहिजे, हे लक्षात घ्या. आता इथं ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 लक्षात घ्या, ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 याचं लिमिट, आता हा रेशो तर एक्झिस्ट होणारच, पण फक्त डेल्टा यूचं लिमिट इथं लिहितो बघा मी, लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑफ डेल्टा यू इज नथिंग बट 0, हे लक्षात घ्या. ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू ऑल्सो टेन्स टू वॉट? 0, एवढं लक्षात ठेवा. जर डेल्टा एक्स टेन्स टू 0 असेल तर डेल्टा यूचं सुद्धा लिमिट काय असणार आहे? 0च असणार आहे. म्हणजे ही टर्म जर तुम्ही बघितली तर ही काय झाली? 0 झाली. करेक्ट? आता याचं लिमिट काय काय येणार बघा, यू इंटू व्ही इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, म्हणजे साहजिकच हा रेशो एक्झिस्ट होतो, याचा अर्थ याची व्हॅल्यू काय असणार आहे? डी व्ही बाय डी एक्स असणार आहे, प्लस व्ही आहे तसं यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, सो अगेन डी यू बाय डी एक्स and RHS exist, therefore LHS is nothing but dy by dx. So this is the rule of product. थोडक्यात सांगायचं झालं तर y इज इक्वल टू यू इंटू व्ही, म्हणजे जर फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल तर आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह घेत असताना बघा काय केलेलं आहे, व्ही यू सुरुवातीला बाहेर घेतलेला आहे आणि व्हीचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आहे, प्लस व्ही आउटसाईडला घेऊन यूचं डेरिव्हेटिव्ह घेतलेलं आहे. मग ज्यावेळी अशा पद्धतीनं फंक्शन येईल त्यावेळी आपल्याला या पद्धतीने काय घ्यायचं आहे? डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. नाउ नेक्स्ट रूल इज इफ यू अँड व्ही आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ एक्स सच दॅट वाय इज इक्वल टू यू अपॉन व्ही देन अँड व्ही इज नॉट इक्वल टू 0 देन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू v into du by dx minus u into du by dx divided by v square. What is given function? Y is equal to u upon v. Let delta x be small increment in x, delta u be small increment in u, delta v be small increment in v, delta y be small increment in y. So therefore y plus delta y is equal to u plus delta u divided by v plus delta v. Correct? So therefore delta y is nothing but u plus delta u divided by v plus delta v minus y, and y is nothing but what? U upon v. So u plus delta u divided by v plus delta v minus y upon u upon v. Now taking cross multiplication for these two ratios, we get v into u plus
delta u minus uv divided by uv plus v plus delta v divided by v into v plus delta v. Therefore v into u plus v into delta u minus uv minus u into delta v divided by v square plus v into delta v. Here u delta v and uv get cancelled, correct? What will left here? V into delta u minus u into delta v divided by v square plus v into delta v. Here we have delta y. As delta x tends to 0 means what? Delta x is not equal to 0, so we can divide by delta x on both sides. This will get delta y by delta x is equal to v into delta u minus u into delta v divided by delta x into v square plus v into delta v, correct? And therefore delta y by delta x is equal to, आता हे जे डेल्टा एक्स आहे ना ते न्यूमरेटरमध्ये डिवाइड करायचं सेपरेटली, ठीक आहे? मग काय तयार होईल बघा, v इंटू डेल्टा यू डिवाइडेड बाय डेल्टा एक्स. आता न्यूमरेटरला डिवाइड करायचं म्हटलं तर ह्याला पण डिवाइड होणार आणि यालासुद्धा डिवाइड होणार, हे लक्षात घ्या. दोन्ही टर्मला डिवाइड होणार. u इंटू डेल्टा v डिवाइडेड बाय डेल्टा एक्स होल डिवाइडेड बाय v स्क्वेअर प्लस v इंटू डेल्टा v. लक्षात आलं का बघा? दोन्ही साईडला ह्या इक्वेशनच्या दोन्ही साईडला आपण डेल्टा एक्सनं डिवाइड केलं तर आपल्याला अशी टर्म मिळते. नाव टेकिंग लिमिट as delta x tends to 0 on both sides, this will get limit as delta x tends to 0 of delta y by delta x is equal to v into limit as delta x tends to 0 of delta u by delta x minus u into limit as delta x tends to 0 of delta v by delta x होल डिवाइडेड बाय व्ही स्क्वेअरचं लिमिट नाही घेतलं तरी चालेल, ठीक आहे? इथे काय येणार, व्ही इंटू लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑफ डेल्टा व्ही. आता इथे तुमच्या लक्षात येईल की ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0, जर डेल्टा एक्स जवळपास 0 असेल तर डेल्टा व्ही काय असणार आहे, 0च असणार आहे. त्यामुळे हे लिमिट काय झालं, 0 झालं. म्हणजे ही टर्म निघूनच गेली, एवढं लक्षात ठेवा. ओके, आता राहतं काय, फक्त शिल्लक इथं व्ही स्क्वेअर शिल्लक राहतं. आता जर आपण न्यूमरेटरचा विचार केला तर व्ही इंटू, आता इथं बघा यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, म्हणजे हा रेशिओ एक्झिस्ट होणार आणि याची व्हॅल्यू किती असणार आहे, डी यू बाय डी एक्स असणार आहे, मायनस यू इंटू हा रेशिओसुद्धा एक्झिस्ट होतो, याची व्हॅल्यू किती असणार आहे, डी व्ही बाय डी एक्स असणार आहे, होल डिवायडेड बाय काय असणार आहे, व्ही स्क्वेअर. आता आर एच एस एक्झिस्ट होतं म्हणजे साहजिकच एल एच एससुद्धा एक्झिस्ट व्हायला पाहिजे आणि त्याची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, मग डी वाय बाय डी एक्स. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर क्वेश्चन. इफ वाय इज इक्वल टू यू अपॉन व्ही देन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू व्ही इंटू डी यू बाय डी एक्स मायनस वाय इंटू डी व्ही बाय डी एक्स डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. म्हणजे आपल्याला जर यू अपॉन व्ही या फॉर्मॅटमध्ये वाय हे फंक्शन दिलं असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करून त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे. काय शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये
मी एक्झाम्पल सुरू करणार आहे. थेरम एक आहे, तो थेरम घेऊन एक्झाम्पल स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.